येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात वणीचे ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवात शुक्रवार दिनांक 21 पासून खंडेराव महाराज म्हाळसादेवी सप्तशृंगी मातेच्या घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ होते। बुधवार दिनांक 24 पर्यंत चालणाऱ्या या उत्साहात हरिनाम सप्ताहाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आधी माया सप्तशृंगी व खंडेराव महाराजांच्या भेटीचे ठिकाण म्हणून समजल्या जाणाऱ्या वणी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिरात मार्गशीर्ष शुक्ल 1 देव दीपावली शुक्रवारपासून मार्तंड भैरव षड रात्रोत्सवारंभापासून होत आहे। या दिवशी मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसरे हे विधीपूर्वक मंदिरात घटस्थापना करून 6 दिवस घटी बसणार आहे। या उत्सव काळात दररोज सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत श्री मल्हार विजय ग्रंथाचे पारायण, सकाळी 7 वाजता आरती, सायंकाळी 6 वाजता सांज आरती संपन्न होणार आहे। तसेच शनिवार 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत 4 दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन योगेश महाराज जाधव संगमनेर वणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कीर्तन महोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत हरिपाठ तर रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत 4 दिवसीय नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होईल। चंपाषष्ठीच्या यात्रोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता श्री मल्हार विजय ग्रंथ पारायणाची सांगता होणार असून सकाळी 7 वाजता चंदनपुरी व चांदूर येथून कावडीने आणलेल्या जलाने श्री खंडेराव महाराज म्हाळसादेवी सप्तशृंगी माता मूर्तीचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा संपन्न होईल। त्याच दिवशी दुपारी 12 वाजता खंडेराव म्हाळसा बानाई यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। त्यानंतर भाविक वांग्याचे भरीत व भाकरीचा नैवेद्य दाखवतील। यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे। सायंकाळी 5 वाजता श्री मल्हारी मार्तंड रथाची तसेच मंदिराचे पुजारी व 12 गाड्या ओढणारे पुंजाराम पानसरे यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल। मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिर प्रांगणात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होईल। त्यानंतर श्री खंडेराव महाराज मंदिरात महाआरती संपन्न होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री 9 वाजेपासून यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टी गंगापूर यांचा रात्रभर परंपरेनुसार जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटे लंगर तोडून आरतीने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे। या सर्व कार्यक्रमात ग्रामस्थ व भाविक भक्तांनी सहभाग घेण्याचे आवाहन खंडेराव महाराज मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्ताने खंडेराव महाराज मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने याही वर्षी भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा। तरी पहिल्या दिवशी हबप नेहाताई भोसले पुणे यांचा कार्यक्रम होईल। 23 तारखेला निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर येवला यांचा कार्यक्रम होईल आणि 24 तारखेला अमोल महाराज घुगे अमरावतीकर यांचाही कार्यक्रम होईल। त्याचबरोबर मंगळवार सागर महाराज बोराटे नातेपुते यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम होईल। तर समस्त ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील या भव्य कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा। तसेच 26 तारखेला 12 गाड्या ओढणे व सायंकाळी यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टी गंगापूर यांचाही जागरण गोंधळ आणि रहाडी कार्यक्रम होईल। याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा। भक्त मंडळ वणी मार्गशीर्ष महिना शुक्रवार घटस्थापना खंडोबाराची वणी येते खंडेराव महाराजची घटस्थापना उद्या घटस्थापना होईल। घटस्थापना झाली का पहाटे मल्हारी विजय पारण्याचा कार्यक्रम होईल। मल्हारी विजय पारण्याचा कार्यक्रम झाला का कीर्तन महोत्सव 4 दिवस कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे। कीर्तन महोत्सव झाला का चंपाषष्ठी 26 तारीख सकाळी देवाला कावडधारक चंदनपुरून या पाणी घेऊन येते गंगेचं त्याने अभिषेक होईल। अभिषेक झाला का देवाचे कपडे देवाला कपडे घालून आणि 12 वाजता देवाचं लग्न सोहळा होईल। लग्न सोहळा झाला का लग्न सोहळा 4 वाजता भगत महादेव मंदिर तिळकंडेश्वरी जाऊन आंघोळ करतील। आंघोळ करून गावातून भक्ताची मिरवणूक होईल। मिरवणूक झाली का मग मिरवणूक झाल्यावर 12 गाड्याचा 5 वाजता 5:30 वाजता कार्यक्रम होईल। 12 गाड्या ओढल्यावर महाप्रसाद वाटले जाईल। महाप्रसाद झाला का कीर्तन वाघ्या मुरळी
अनिल दुबे भाग्य मुरळी यांचा कार्यक्रम होईल. कार्यक्रम झाला का राडी जागरण झाल्यावर 5 वाजता लंगर तोडून कार्यकर्त्याची संगता होईल. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.